श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर मंडळी, यंदा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्रच. आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा, उपवास कधी सोडावा, पूजेचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या. तर मंडळी, श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा अधिक आणि कोणत्या वेळेत करावी, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा, याचे धार्मिक महत्त्व काय, तर चला जाणून घेऊया. वैदिक पंचांगानुसार आज 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना तसा विविध सण, व्रत, वैकल्याचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भुत योगायोग जुळून येतोय, तो म्हणजे नागपंचमीचा. 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले असतील. ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी, आधी शिवपूजा करावी की नागपंचमी पूजा, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा, याचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या. तर मंडळी, महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होतो. यासोबतच पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमी आली आहे. तर मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 वाजता सुरू होईल. ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 पर्यंत हा शुभ कालावधी दिला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 वाजून 20 असून पंचमी तिथी सायंकाळी 5:01 आहे, 1 वाजेपर्यंत आहे. तर श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी पूजेचा व्रत काय असेल, तर पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने पूजेचा क्रम असा ठेवू शकता. प्रथम भगवान शंकरांची पूजा. स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तर मंडळी, त्यानंतर नागदेवतेची पूजा करा. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करा. यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शंकरांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र घरची कुलपरंपरा किंवा स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तीच प्राधान्याने पाळावी. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तर पूजा करण्याची उत्तम पद्धत. सकाळी स्नान करून प्रथम भगवान शंकरांना अभिषेक आणि पूजा करावी. श्रावणी सोमवारची शिवमूठ तांदूळ अर्पण करावे. त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर सोमवारचे व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या शिवपूजा आरतीनंतर सोडता येईल. उपवास सोडण्याची वेळ. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा व आरती झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य मानले जाते. नागपंचमीची पंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5:01 वाजता संपते. त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे
बंधनकारक नाही. उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रतपरंपरेनुसार सात्विक आहार घ्यावा. म्हणजे सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर पारणा उपवास सोडायचा. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथामध्ये ही नागपंचमीला सर्पदेवांची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच नागपंचमीला सर्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी कामना केल्या जातात. श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवांची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात, अशी परंपरा आहे. तर अशा प्रकारे यंदा श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्रच आलेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही आधी कोणती पूजा करू शकता, नंतर कुठली आधी शिवपूजा करू शकता काही नागपंचमी, याबद्दल तुम्हाला ह्या व्हिडिओत माहिती दिलेली आहे. माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.